राम राम शेतकरी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे. जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं व्हिडिओ टाकलेला नाही आपण चॅनलवर. तरी आता आपण आलेलो आहे आपल्या शेतामध्ये. हे कडवाचं शेत आहे. चारा काढलेला आहे सकाळी, आता नेण्यासाठी आलेलो आहे ट्रॅक्टर घेऊन. बघा दादा आपला जिरो. आपण हे यावर्षी देशी कडवा केलेला आहे. दरवेळेस आपण शुगर केस करतो, पण त्याला जास्त अळीचा प्रादुर्भाव असल्यामुळं आपण ह्यावेळेस ते केलेलं नाही. त्याची अळी काय लवकर कंट्रोल होत नाही, त्यामुळं देशीच केलेलं आहे. बघू शकता हे अर्धा एकर कडवा शेत हे घालायचं चालू आहे सध्या, आणि वरचं पाऊण एकर आहे. यावेळेस सगळं देशी केलेलं आहे. देशीला अळीचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे त्याला जास्त अळी होत नाही, त्यामुळं कडवा दाट झालेला आहे. थोडीसुद्धा खुडकी झालेली नाही कडवाला, त्यामुळं माल जास्त निघत आहे. पुरवणीचं खाद्य आहे, म्हणजे हे जास्त पुरवत आहे. ते जवळजवळ 1-1.5 महिना झाला अर्धा एकर चालू आहे आमचा 10 गुरांसाठी. अजून काय संपलेलं नाही. ह्याच्या जोडीला नेपियर आहे. नेपियर पलीकडच्या शेतात आहे. नेपियरचा प्लॉट आपण एक 10 गुंठ्याचा ठेवलेला आहे. हा बघू शकता आपला जिओ 3 वर्षापूर्वी होता तसाच नवीन करकरीत. अजून कुठे कलरसुद्धा गेलेला नाही. हे आपण 1 वर्षापूर्वी सिमेंटचं वेट बनवून घेतलेलं कल्टिवेटरला, ह्याला दबून चालण्यासाठी. या कडवळाच्या अशा प्रकारे पेंड्या बांधलेल्या आहेत. कडवळाच्या पेंड्या बांधण्यासाठी आम्ही अशा नायलॉन दोरीचा वापर करतो. अशी नायलॉन दोरी वापरल्यामुळं मोठी पेंडी बांधता येते, पेंडी बांधण्याचा ताप वाचतो. अशी दोरी आहे ही 5 ते 6 वेळा रियूज करता येते, त्यामुळं पेंड्या बांधण्याचा ताप वाचतो आणि भारा पण मोठा होतो. तर आता आपण हे कडवा भरून जाणार आहे नेपियरच्या शेताकडे. नेपियरच्या 10-15 पेंड्या काढायच्या आहेत, म्हणजे हे 2 दिवसाचा चारा झाला. 2 दिवस बिनकाळजी. तर चला आपण हे भरूया आणि जाऊया नेपियरच्या शेताकडे. तर मित्रांनो, आपण हे बघू शकता कडवा भरून आलेला आहे नेपियरच्या शेतामध्ये. आम्ही 10 गुंठ नेपियर लावलेला आहे. नेपियर अशा प्रकारे लावलेला आहे. 5 फुटी सरीव 1-1 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे डोळ्यात. बघू शकता अशा प्रकारे लावलेलं आहे. असं लांब अंतरावर लावल्यामुळं बेट मोठे होतात घासाची, तसं माल पण जास्त निघतो. बघू शकता एवढं राहिलेलं आहे एका कोपऱ्यात. हे 7 गुंठ आहे आणि खाली हे 3 गुंठ तुटा आलेला आहे. आणि कडने पाटाच्या कडने लावलेला आहे पाटात. अशा प्रकारे नेपियर लावलेला आहे आम्ही. ह्या शेतात पण देशी कडवाच केलेला आहे. अर्धा एकर क्षेत्र आहे, देशी कडवाच केलेला आहे. हे थोड्या ह्याच्यात तण जास्त झालं तर त्यामुळं थोडं पातळ झालं. जसं वाढेल तसं होतेल फुटवं चांगलं. मित्रांनो, हा आहे आपला नेपियर, हे आहे आपला हत्यार. चला तोडूया.
तर चला मित्रांनो, झालेला आहे आपला गायांचा चारा काढून. आपण चाललेलो आहे गोट्याकडे. म्हणजे मागे डम्पिंग भरलेलं आहे चाऱ्याने. आपण चाललेलो आहे घराकडे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.